हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे वर्ष आनंदाचं भरभराटीचं जावो. आमच्या छोट्याशा परिवाराकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. तर सगळ्यांचे ना पहिलं तर मनापासून धन्यवाद, कारण की ना आपल्या यूट्यूबला ना 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. खूप दिवस झाले ना लॉंग व्हिडिओ पोस्टच केला नव्हता, आणि आता ना मी मिनी ब्लॉग स्टार्ट केलेत ना. जवळजवळ मी 25 मिनी ब्लॉग बनवले. त्याला पण तुम्ही खूप छान असा सपोर्ट केला. कॉमेडी व्हिडिओला पण खूप छान असा सपोर्ट करता, त्याबद्दल पण थँक्यू. आणि मिनी ब्लॉग स्टार्ट केलेत ना तर खूप साऱ्या अशा म्हणजे क्वेश्चन म्हणजे कमेंट आल्या होत्या, आणि एकसारख्याच त्या कमेंट होत्या. आता प्रत्येकाला तर रिप्लाय करणं पॉसिबल होत नाही ना. तर बोललं तुम्हाला जे क्वेश्चन पडलेत ना त्याचे आन्सरच देऊन टाकावे, म्हणून बोललं की लॉंग व्हिडिओज बनवते. सो काल मी वेळात वेळ काढून म्हणजे टाईम काढून सगळे क्वेश्चन जे मला विचारले होते ना ते सगळे लिहून घेतलेत. भरपूर सारे क्वेश्चन विचारलेत. सो चला तर मग सुरू करूया. सो पहिला क्वेश्चन असा होता की तो आयडीचं नाव चेंज का केलं. तर पहिलं तर ना माझं नाव होतं ऑफिशियल वैभवी, आणि आता ते चेंज करून ना ऑफिशियल निकू राहुल असं ठेवलेलं आहे. हे छोटंसं नाव आहे, एकदम क्यूट पण वाटतंय. व्हिडिओ दोघांचे आहेत तर बोललं दोघांचंच नाव असलं पाहिजे, तर म्हणून मी चेंज करून ऑफिशियल निकू राहुल ठेवलं. एफबीला पण निकू राहुल ब्लॉग आहे, आणि यूट्यूबला निकू राहुल ब्लॉग असंच क्यूट वाटले. आणि ते ऑफिशियल वैभवी ना खूप मोठं वाटत होतं, त्यामुळे छोटंसं आपलं निकू राहुल असं ठेवलेलं आहे मी. सेकंड क्वेश्चन असा आहे की तुम्ही गावी काय कायमचे शिफ्ट झालात का, मुंबईला नाही जाणार का. तर असं काही नाही आहे. आत्ताच आम्ही मुंबईला जाऊन आलो होतो. तिकडचे पण इकडे येतात, आम्ही पण तिकडे जातो. पण इथं राहायला आम्हाला ना आवडतंय, छान वाटतंय, त्यामुळे आम्ही इथं राहतोय. पण तिकडे कधी जाऊ ते अजून काय फिक्स नाही. जरी जायचं असेल ना तरी पण आम्ही तुम्हाला तुमच्यासोबत नक्की शेअर करू ती गोष्ट. थर्ड क्वेश्चन असा आहे की तुम्ही दोघेच असता का, सासू सासरे कुठे असतात, बाकीची फॅमिली कुठे असते. ते सगळे ना मुंबईला असतात, सासू सासरे पण मुंबईलाच असतात, आम्हीच फक्त गावी आहोत. आणि अजून फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, तर फॅमिलीमध्ये ना सासू आहे, सासरे आहेत, दोन जाव आणि त्यांची मुलंसुद्धा आहेत, आणि प्लस आमची फॅमिली. असं आम्ही राहतो. आता ते कुठे राहतात, सासू सासरे कुठे राहतात, तर सासू सासरे ना मधला जे धीर आहे ना त्यांच्यापाशी राहतात. थोरले पण सेपरेट राहतात, आणि आम्ही गावी राहतो. अशी आमची फॅमिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा होता की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. तर आमचं ना अरेंज मॅरेजच आहे. आत्याचा मुलगा आणि मामाची मुलगी असं आमचं म्हणजे लग्न झालेलं आहे. 6वा क्वेश्चन असा आहे की आरू आता किती वर्षाची आहे आणि ती बोलायला कशी एवढी लागली. तर आरू आता पुढच्या महिन्यामध्ये ना 3 वर्षाची होईल, आणि ती बोलायला कशी एवढी लागली तर तिला आम्ही दवाखान्यामध्ये पण दाखवलं होतं. तिला दवाखान्यामध्ये पण दाखवलं होतं, टॅबलेट वगैरे म्हणजे गोळ्यात औषध चालू होतं तिचं. आणि ना आता तिला स्कूलला सोडते ना, मग ती मुलांचं बघून वगैरे किंवा घरातलं आमचं ऐकून आता भरपूर बोलायला लागलेली आहे. मम्मी पप्पा म्हणजे मागं मागं बोलते. एक एक शब्द म्हणजे 2 शब्द बोलते की मम्मी पाणी दे, असं 3-3 शब्द तिला अजून बोलता येत नाहीत. पण लवकरच आम्ही तिला ते बोलायचा पण प्रयत्न करतोय. सो 7वा क्वेश्चन असा आहे की तुम्ही वजन कमी कसं केलं, आणि ताई तुम्ही डाईट कसं करता ते सांगा आम्हाला. तर वजन कमी कसं केलं, तर वजन कमी कसं केलं ना तर ते वाढलं कसं होतं ना ते तुमच्यासोबत मी शेअर करते. सो मुंबईवरून गावी आले ना तेव्हापासून हे मला ना केक, पेस्ट्री, चिप्स, अजून चहा, बटर भरपूर मी खायचे. रात्रीचं पण असं चायनीज वगैरे खायचे. आणि मेन म्हणजे ना म्हणजे भाज्या असायच्या ना, सुक्या सुक्या केलेल्या भाज्या. दोघांना काय भाजी लागणार, मग सुक्या सुक्या भाज्या केल्या ना त्याचे तेल भरपूर सुटायचं. ते तेल मी चपातीसोबत खायचे. त्याने ना माझं जवळजवळ 1 ते 2 महिन्यामध्येच ना 4 किलो मी वजन वाढवलं होतं. आणि भरपूर अशी जाड दिसत होती. सगळ्यांच्या कमेंट पण येत होत्या की किती जाड झाली असं तसं. आणि ते चांगलं वाटत नव्हतं की एवढ्या कमेंट येतात आणि आपण असं खातोय बितोय. मग मी ठरवलं, म्हणजे ऑलमोस्ट ठरवलं मी की वजन कमी करायचं. त्यांनी मी दोघांनीच सोबतच म्हणजे डाएट वगैरे करायला सुरुवात केली. सो पहिलं तर वजन कमी करायचं असेल ना तर पहिलं ना तर आम्ही साखर बंद केली. माझी पहिलं साखर बंद केली ना तर माझ्या ज्या गोड खायच्या क्रेविंग होत्या ना त्या सगळ्या बंद झाल्या. म्हणजे मी आता जर गोड खाल्लं ना पेस्ट्री, तर मला नंतर पण थोड्या टाईमला असं गोडच काहीतरी खावं वाटायचं. मग मी साखर खायची. साखर नाही तर मग पेस्ट्री, आरूसाठी जे पण काय खायला असायचं ना पेस्ट्री, कॅडबरी वगैरे ते पण मी खायची. म्हणजे तिला देऊन मी खायचे, पण खायचे मी. आणि आहोंनी पण वजन भरपूर कमी केलं. त्यांनी 6 किलो वजन कमी केलं. मी 4च किलो केलं. असं वजन कमी केलं तर पहिलं काय केलं, जे सकाळचा नाश्ता होता तो बंद केला. मग त्या जागी आम्ही अंडी खायला सुरुवात केली. त्यानंतर मग दुपारच्या जेवणामध्ये ना फक्त भाकरी आणि थोडीशी भाजी खायचो. भात तर सगळाच बंद केला होता. आणि संध्याकाळचं जेवण डायरेक्ट, मग आधीमध्ये काहीच खात नव्हतं.
हे सगळं तर आम्ही चालूच केलं होतं. त्यासोबतच ना मला आता व्हिडिओ बनवतो, व्हिडिओमध्ये रोज फेसिंग दाखवावा लागतो. मग तो फेसिंग ना एकदम असा मोठा वगैरे दिसायचा, इथून माझी सगळं स्किन एकदम मोठी दिसायची. मग मला पाहिजे होतं कमी टाईममध्ये ना जास्त वजन कमी झालेलं पाहिजे होतं. मग मी काय केलं, 32 तासाची ना फास्टिंगच केली. फास्टिंग केली तर पहिली टायमिंग फास्टिंग केली तेव्हा काय नाही वाटलं, नॉर्मल झालं, एकदम व्यवस्थित झालं. पण सेकंड टाईम जी फास्टिंग केली ना मी, ती 36 तासाची होती. आणि त्यानंतर मग जी मी खायला वगैरे लागले ना, तर ती माझी एकदम टेस्टच निघून गेली. म्हणजे जी तोंडाची टेस्ट आहे ना, ती सगळीच निघून गेली. मला कशाचीच टेस्ट लागत नव्हती. मी खूप ट्राय केलं. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेले की माझी तोंडाची चव गेलेली आहे, तर मी काय करू. त्यांनी मला टॅबलेट वगैरे दिले आणि अद्रक आणि हनी आहे ना, ते खा बोलले होते. ते पण मी सगळं केलं, पण काय ती टेस्ट काय परत आलीच नाही. ते एवढा भयानक मला अनुभव आला ना फास्टिंगचा. त्यानंतर मी फास्टिंग केलीच नाही. मग सिम्पलचा आपला एक उपाय करते, सकाळचं जर नाश्ता केला तर दुपारचं जेवण स्किप करते, मग डायरेक्ट संध्याकाळी जेवण करते. असंच आता मी चालू ठेवलंय. 8वा क्वेश्चन असा की तू चायनीज सारखी का खाते, ह्याच्यावरती ना मला भरपूर कमेंट आल्या होत्या की ते शरीरासाठी पण चांगलं नाही असं तसं. तर मी आज तुम्हाला त्याचा आन्सरच देते. तर मी लहानाची मोठी गावी झाली आणि गावामध्ये ना आत्तापर्यंत अजून एक पण शॉप म्हणजे ओपनच नाही झालेलं ते चायनीजचं. आणि मी तिथं काहीच खाल्लं नाही. जे पण असेल ना सामान घ्यायचं असेल तर ते तालुक्याला जावं लागतं. गावामध्ये फक्त किराणाची दुकान आहेत. मी ना चायनीज लग्नाआधी अजिबात खाल्लेलं नाही आहे. माझे जे भाऊ आहेत ना, ते जायचे म्हणजे तालुक्याला जायचे, तिथून खाऊन वगैरे यायचे आणि मला बोलायचे की पार्सल देत नाहीत. मग आता पार्सल देत नाहीत तर मी लहान होते, ते मला वाटायचं की खरंच देत नसतील म्हणून. त्यामुळं मी तेव्हा कधीच खाल्ले नाही. जेव्हा माझं लग्न झालं, मी मुंबईला गेले, आता भेटत असेल तिथं, नाही तर बोलचाल की तिथं का खाल्लं नाही तो. मी मुंबईला गेले तेव्हा त्यांनी मला फर्स्ट टाईम आणून दिलं. तेव्हा मी चायनीज खाल्लं आणि ते मला एवढं आवडलं ना, तेव्हापासून ते माझं फेवरेट झालं आहे. कुठं गेलं तरी पहिलं चायनीज खायचं. त्यामुळं जे मला लहानपणापासून भेटलं नाही, त्यामुळे ते मी आत्ता खाते. माहिती आहे ते शरीरासाठी चांगलं नाही आहे, पण मी आता ते पण कमी केलेलं आहे. 9वा क्वेश्चन असा आहे की घर स्वतःचं आहे की भाड्याचं आहे. आमचं हे ना गावचं घर स्वतःचं आहे. आम्ही भाड्याने दिलं होतं, पण लोकांना काय वाटते की हे भाड्याचे. असं नाही आहे, हे घर आमचं स्वतःचं आहे. तर 10वा क्वेश्चन असा आहे की हॉलमध्ये सोफा किंवा दिवाण ठेवा, असं चांगलं नाही वाटत. सो इथं येऊन ना आम्हाला आत्ता 1 वर्ष पण अजून झालेलं नाही आहे. आणि इथं राहू किंवा मुंबईला राहू असं काय अजून फिक्स नाही आहे. त्यामुळं आम्ही मोठमोठ्या अशा वस्तू घेतलेल्या नाहीत. पण लवकरच आम्ही ना सोफा, फ्रीज वगैरे अशा सगळ्या वस्तू घेणार आहोत. सो गाईज, तुम्हाला जे क्वेश्चन पडले होते ना त्याचे मी आन्सर दिलेत. आणि अजून सुद्धा क्वेश्चन असतील ना तर मला नक्की कमेंट करा, मी नक्की त्याचे आन्सर देईन. सो ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्यांनी लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर माझे 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होऊ द्या. सो यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.